सध्या देशात सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची मोठी चर्चा सुरू आहे. पण हे आंदोलन नेमकं कशासाठी आहे आणि सरकारवर प्रश्न का उपस्थित केले जात आहेत हे अनेकांना अजूनही माहिती नाही. सोनम वांगचुक हे लडाखमधील शिक्षण तज्ज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्ते. त्यांनी CJP म्हणजे कॉकरोच जनता पार्टी या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. या आंदोलनाचा मुख्य मुद्दा आहे की शिक्षण व्यवस्था आणि परीक्षांमधील पारदर्शकता. आंदोलकांचा आरोप आहे की देशातील स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर लीक, गैरप्रकार आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित समस्या वारंवार समोर येतात. त्यामुळे परीक्षा पद्धतीत सुधारणा आणि जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली जाते. या आंदोलनात काही प्रमुख मागण्या करण्यात आल्या. त्यामध्ये शिक्षण व्यवस्थेत सुधारणा, परीक्षांमध्ये पारदर्शकता आणि कथित गैरप्रकारांवर कठोर कारवाई यांचा समावेश आहे. दुसरीकडे सरकारची बाजू अशी आहे की अशा विषयांवर योग्य प्रक्रिया आणि चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणून हा फक्त एका व्यक्तीचा किंवा एका पक्षाचा विषय नसून देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी जोडलेला प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं? परीक्षा व्यवस्था सुधारण्यासाठी अजून कोणते बदल होणे गरजेचे आहे? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.